सुस्वागतम, शुभ स्वागतम. आज झेंडा मराठीचा या आमच्या यूट्यूब चॅनेलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी ॲडव्होकेट नैना परदेशी, मी शुभांगी मेमाणे घेऊन येत आहोत मनामनातल्या कविता. कारण कविता म्हणजे कवी जीवनाचं पहिलं पान. कविता म्हणजे कवी जीवनाचं पहिलं पान. कविता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान. कविता म्हणजे मनचक्षूंचे प्रतिबिंब. कविता म्हणजे उगवणारे सूर्यबिंब. कविता म्हणजे हरवत जाणारी वाट. कविता म्हणजे सुविचारांची पहाट. कविता म्हणजे तारुण्यातलं इवलं फूल. कविता म्हणजे शब्दांची सोनेरी झूल. कविता म्हणजे प्रतिभेचा मधुर मेवा. कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा. कळायला लागल्यापासून अनेक कविता, गाणी आपल्या मनामध्ये खोलवर झिरपत असतात. मग ते अगदी लहानपणी म्हटलेलं बाळ उभं राहिलं कुणी नाही पाहिलं असेल, किंवा येरे येरे पावसा असेल, टप 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 बाहेर काय वाजतंय ते पाहू असेल, किंवा अगदी शाळेच्या दिवसातलं दिवस सुगीचे सुरू जाहले ओला सारा बैल माजले ही कविता असेल. तारुण्यामधलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ही, किंवा एखादी क्रांतीची विद्रोही कविता असेल. अशा अनेक कविता आपण ऐकत असतो. कुठेतरी मनामध्ये त्या आपल्याला जोडल्या जातात. कारण कधी त्याची चाल आपल्याला आवडते, कधी त्याचे शब्द आवडतात, कधी कुठच्या तरी आपल्या आयुष्यातल्या एखाद्या घटनेशी ती कविता जोडलेली असते आणि म्हणून आपल्या ती मनामध्ये कायम रेंगाळत राहते. अशाच अनेक कवितांचा हा सुंदर प्रवास घेऊन आम्ही आपल्यासमोर आज येत आहोत. नुकतीच आखाड अमावस्या झालेली आहे आणि हिरव्यागार सृष्टीवरती हळदीचं ऊन पसरत हसरा नाचरा लाजरा श्रावण अनेक सण घेऊन समोर येतो आहे. आपल्याला सगळ्यांना श्रावण आवडतच असतो, कारण खूप सगळे सण त्या श्रावणामध्ये येत असतात. पण श्रावण म्हटला की आपल्याला काय आठवतं? श्रावण मासी. बरोबर आहे, बालकवी. त्यांचं नावही कदाचित पूर्ण आपल्याला माहिती नसेल, परंतु आपल्याला ही पहिली कविता आठवते. अनेक गाणी श्रावणावरती आली तरी श्रावण म्हटला की आठवते ती म्हणजे श्रावण मासी हर्षमानसी. म्हणूया आपण ती कविता. श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरांवर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभांवर होय रेखिते सुंदरतेचे रूप महा. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते, उतरून येती अवनीवरती ग्रहगोलचिकी एकमते. फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती. खिल्लारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाई तयाचा श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला, सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला. पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. हीच कविता आपल्याला श्रावण म्हटलं की आठवते, बरोबर आहे ना? पण मला श्रावण म्हटलं की आठवते ती म्हणजे अतिशय उपासांची सणांची लगबग करणारी आजी आई. त्यांचा तो उत्साह, त्यांची ती लगबग, हे सगळं बघितलं की मला सुद्धा हर्षमाईंना हृदयात अशीच आपली सगळ्यांची गत होते. तर मला आठवते ती आई जी उत्साहाने लगबगीने सगळ्या सणांची तयारी करत असते. आणि आईबद्दल काय बोलावं? घराला घरपण देणारी, अमाप प्रेम करणारी, मायेची सावली असणारी, संस्कार करणारी आणि
जेव्हा पाहिजे तेव्हा कठोर होणारी अशी आई. म्हणूनच सगळेजण म्हणतात आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. पण सगळेजण इतके भाग्यवान नसतात की ज्यांना आईचं हे सुख असं मिळेल. आणि असे जे लोक आहेत की ज्यांना आईचं हे सुख मिळालेलं नाही आहे, त्यांच्या मनातलं दुःख, त्यांच्या मनातला कढ कवी यशवंत यांनी आपल्या एका कवितेत अतिशय सुंदर मांडलेला आहे. कविता आईवरची आहे. अगदी आम्हाला अपेक्षित नव्हतं, परंतु पाहुणे यांनी आमच्या सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यालाच हजेरी लावलेली आहे. आई म्हटलं की प्रत्येकाचं विश्व व्यापून टाकणारा तो शब्द असतो. म्हणजे आई असं कोर्ट आहे जिथे सगळे गुन्हे माफ होतात. म्हणजे पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी लिहायला बसले तरी आईची महती संपणारी नाही. आणि हे गीत ऐकल्यानंतर डोळ्यात टचकन पाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. मला ही कविता शाळेमध्ये अभ्यासाला होती आणि ते माझ्या शिक्षकांनी मला अतिशय सुंदर छानपैकी शिकवली. त्यामुळे ती माझ्या मनामनातील कविता, आपला हा कार्यक्रम आहे आणि ती माझी अगदी मनातील कविता आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई मज काणी, मज होय शोककारी. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई, वात्सल्य हे बघुनी व्याकुळ मन होई, वात्सल्य हे बघुनी व्याकुळ मन होई. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, येशील तू घराला परतून केध वागे. ज्यांच्या आयुष्यामध्ये आई नाहीये त्यांना नेहमी असं वाटत असतं, येशील तू घराला परतून केध वागे, रुसणार मीन आता जरी बोलशील रागे, रुसणार मीन आता जरी बोलशील रागे. आई कुणा म्हणू मी, आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी, आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. धन्यवाद. भारत आंब्यांची सुद्धा आईवरची एक कविता आहे. निजल्या ताण्यावरी. पस्त्रिक आकाराने अवघे 3 कडव्यांची ही कविता आहे. पहिल्या 2 कडव्यामध्ये एक वत्सल्य मातेचं चित्र आहे. तिचा कलिजा पदराखाली झोपलेला आहे. रोजच्या घरकामात त्याचे रूप एकटक न्याहाळला आणि क्वचित वेळ मिळालाच तर खेळण्यात गुंग असलेल्या चिमण्याचे निवांत दर्शन कुठले व्हायला. ती संधी तो मांडीवर जेव्हा झोपतो त्या मातेचे वात्सल्य अगदी उतू चाललेले आहे. ती मुलाला सारखी कुरवाळते आणि त्याचे पापे घेत आहे. या कवितेचे खरे सौंदर्य इथून पुढे आहे. अशीच अशी त्रिभुवन जननी बघत झोपल्या मजकावरुनी, सुखदुःखांची स्वप्ने बघुनी कौतुकशी का खरी. निजल्या ताण्याकडे प्रेमाने असलेल्या मातेला बघून तांब्यांना जगज्जननीची मूर्ती त्या मुलामध्ये दिसते. ही कवीची भावसमाधी. त्यांना विश्वात देव दिसतो त्याच्यामध्ये आणि वात्सल्याच्या मार्गाने जगच्चालकाच्या निकट एकदम पोचण्याची तांब्यांची ही जादू रवींद्रनाथाखेरीज दुसऱ्या कुणालाही साधली आहे असे मला नाही वाटत. मला वाटतं ही कविता जी आहे तर मी काहींना म्हणेन की 4 ओळी त्याच्या जर म्हणून दाखवल्या तर त्या कवितेचं गांभीर्य ताबडतोब म्हणजे लोकांपर्यंत पोचायला ते एकदम सोपं जाईल. तर मला वाटतं यांनी माझ्यावरती गुगली टाकलेला आहे. त्याच्यामुळे 4 ओळी नाही पण 1 ओळ नक्कीच म्हणेन. फार सुंदर गाण्यामध्ये ही कविता परावर्तित झालेली आहे. निजल्या तान्ह्यावरी माऊली पंख आपुले धरी, निजल्या तान्ह्यावरी. फार
फार सुंदर भारतांब्यांची कविता. पण तुम्हा आम्हाला परिचित असलेली भारतांब्यांची कविता कोणती आहे? तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, ताई आणखी कोणाला चलरे दादाचा हाटळा. खूप छान बहीण भावाचं नातं सांगणारी ही कविता. पण त्याच्यात पण एक गंमत आहे माहिती आहे का तुम्हाला? नीट ऐकली असेल तुम्ही ही कविता तर त्याच्यामध्ये ती बहीण थोडीशी लटक्या रागाने भावाला म्हणते, चल निघ येथे नको बसू. रागाने थोडीशी म्हणते, चल निघ येथे नको बसू. पण इकडे मात्र भावाचा पुरुषीपणा एकदम आलेला आहे. तो ताबडतोब काय म्हणतो, घर तर माझे तसू तसू, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. नैनाताई, ही कविता तर सगळ्यांना आवडते. म्हणजे मुलांना शिकवताना तर एवढी छान मजा येते. त्या गाण्याची एक मजाच औरे. बहीण भावाचं नातं, आता रक्षाबंधन येईल, ते खूपच गोड सुरेख आहे. परंतु आपला सगळा अहंकार, मीपणा निरर्थक असल्याचं चिरंतन सांगणारी भारतांब्यांची एक कविता, ती माझ्या कुठेतरी मनात आहे. आणि ती तुम्ही म्हणावी अशी माझी इच्छा आहे. जन पळभर म्हणतील, सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे अपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काय अंतराय मी जाता राहील कार्य काय. सगे सोय रे डोळे टिपतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. खूप सुंदर. पण ही चांगलीच गोष्ट आहे ना शुभांगी. मला असं वाटतं आपण आपल्या आमंत्रण पत्रिकेमध्ये लिहिल्यामुळे ही मनामनातल्या कविता ऐकायला सगळे आपले पाहुणे आधीच आलेले आहेत, नाही का? भारतांब्यांची ही कविता जीवनाचं सत्य सांगणारी, अहंकार विसरायला लावणारी आणि मीपणा किती निरर्थक आहे हे सांगणारी. पण शुभांगी, जगताना कसं जगावं याचा आदर्श कविवर्य कुसुमाग्रज आपल्या कवितातून देतात. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल, किंवा अनंत अमुची ध्येयाशक्ती अनंत अनाशा किनारा तुला पामराला, अशा त्यांच्या कवितांच्या अनेक ओळी सुभाषितासारख्या वापरल्या जातात. पण त्यांची एक स्वाभिमान कसा असावा ही दाखवणारी कविता आहे. सादर करू शकशील तू? आणि मला असं वाटतं की प्रके अत्रे त्यांचा आज जन्मदिवस, आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर जी काही कविता आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे कणा. आणि ती कविता मी थोडीशी चालीत म्हणण्याचा प्रयत्न करते. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नवते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, कारभारणीला घेऊन संगेसर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. क्या बात आहे. पण शुभांगी,
हां. नारायण सुर्वे हा असंच वास्तवाला थेट भिडणारा कवी. जगणे व संघर्ष ते शब्दातून चित्रित करतात. त्याची शिगवाला एक म्हणून कविता आहे. त्या शिगवाला कवितेत ते सांगतात, आदमी झाला सस्ता, बकरा महाग झाला, जिंदगीमध्ये पुरा अंधेर झाला, आणि शब्दाला जागवेल असा कोण हाय दिलवाला, सबको पैसे ने खा डाला, जीवन जितके समजले त्यापेक्षाही अधिक कठोर, अधिक भीषण असते, हे सांगण्याचा प्रयत्न नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितांनी सातत्याने केलेला आहे. अगदी बरोबर आहे. पण शुभांगीनी सांगितलं की कणाची कविता वाचली आणि आचार्य अत्रेंचा उल्लेख केला, तर कुसुमाग्रजांची, तर आचार्य अत्रेंचा उल्लेख केला तर मला त्यांच्यावरनं आलेली एक विडंबन कविता आठवली. म्हणजे काय झालं, कणा ही कविता फार सुंदर आणि माझ्या पण खूप जवळची कविता, पण त्याचं विडंबन जेव्हा वाचलं मी तर तेही मला तितकंच आवडलं. हे विडंबन आहे नोटाबंदीच्या काळातलं, आणि त्याच्यावरती विडंबन असं आलं, राजकारण थोडं बाजूला ठेवूया आणि फक्त कवितेचा आस्वाद घेऊया. ओळखलं, मी मात्र गाणार नाही असून शुभांगी, मी आपली नुसतीच वाचणार आहे. ओळखलत का सर मला बँकेत आला कुणी, ओळखलत का सर मला बँकेत आला कुणी, कपडे होते घामेजलेले, डोळ्यांमध्ये पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, मोदी शेठ टी व्हीवर आले गेले अकल्पित बोलून, पूर्वजन्मीचे कोणते हे वैर गेले तिजोरीत पाहून, 500,000 घेऊन गेले 50-100 ठेवून, कारभारणीला घेऊन आता सर कोपरा कोपरा शोधतो आहे, जमेल तिथे जमेल तितक्या नोटा नोटा मोजतो आहे. मोदींच्या फोटोकडे बोट जाताच हसत हसत उठला, मोदींच्या फोटोकडे बोट करताच हसत हसत उठला, पैसे तर हवेतच मला आता यावेळी नाही हा जुमला. मोडून पडलं काउंटिंग मशीन, मोडून पडलं काउंटिंग मशीन, मोडला बायकोचा कणा, सर पाठीवरती हात ठेवून फक्त बदलून देतो म्हणा. विडंबन कविता म्हटलं की खरंच एक मजा, आणि त्याच्यामध्ये खूप अर्थ पण असतो, आणि तो आपल्या मनाला इतका भिडतो. सुप्रसिद्ध साहित्यिक, झुंजार पत्रकार, बहुश्रुत वक्ते आणि प्रसिद्ध विडंबनकार आचार्य अत्रे यांच्या अनेक कविता आहेत. विशेषतः झेंडूची फुले हा काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे, परंतु तो आपण ज्यावेळी वाचतो त्यावेळी त्याच्या आधी ज्यांनी कविता केलेल्या आहेत त्याही आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं, कारण ते त्याच्यावरती झालेलं विडंबन आहे. आणि अशीच त्यांनी एक केलेली एक प्रेमवीराची विडंबन कविता आहे. गुलकंद. आणि मला असं वाटते बऱ्याच इकडे बऱ्याच जणांनी ती गुलकंद अभ्यासलेली असावी. आणि त्यावेळी तो मला वाटते ही 10वीला कविता होती मला, आणि त्या दरम्यान ती इतकी वर्गामध्ये फेमस झाली होती की एकतर पहिली गोष्ट सगळ्यांची पाठ झाली होती, आणि त्याच्यातली एक मजा काही औरच होती. बागेतून वा बाजारातून कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला नियमाने, कशाच सांगू प्रेम तियाचे तिजवरती होते, तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते. गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या, लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट नुसत्या. प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने, प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरणे. कधी न त्याचा ती अवमाने फुलता नजराना, परीन सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा. या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल, तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल. अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या, रंग दिसेना खुलावयाचा तिची शांतचर्या. काहीतरी रागवेल रुसेल असंही नाही झालं. धडा मनाचा करून शेवटी म्हणे तिला देवी, दूजी आणखी विशेषणे तो गोंडस तिजलावी. बांधित आलो पूजा तुझ मी आजवरी रोज, तरी न उमगशी अजून कसे तू भक्ताचे काज. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले, सांग सुंदरी फुकट का
ते सगळे गेले. तोच ओरडुनी त्यास म्हणे ती, आळवृता हा की एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यांपैकी. हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी, क्षणात घेऊनी ये बाहेरी कसली सी बरणी. म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद, आणि बनवला तुमच्यासाठी इतुका गुलकंद. का डोळे असे फिरविता, का आली भोंड, बोट यातले जरा चाखुणी गोड करा तोंड. आणि पुढे ती अशी म्हणते, मग त्याचे परिणाम काय झाले. क्षणेक दिसले तारांगण त्या परी शांत झाला, तसाच बरणी आणि घेऊनी खांद्यावरी आला. प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा, प्रेम लाभनच गुलकंद तरी कशास हा दौडा. याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला, हृदय थांबुनी कधीच ना तरी तो असता खपला. तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने, प्रेमाचा गुलकंद तयांनी चाखुणी हा बघणे. क्या बात आहे शुभांगी. पण बघ ना, म्हणजे रोज डे वगैरे हे खूप नंतर आलेत. त्याच्या आधी पण ही गुलाब द्यायची पद्धत होती. म्हणजे आताच्या पिढीला काही दोष द्यायची गरज नाही का. मला असं वाटतं शुभांगी, या प्रेमिकेने ना बहुतेक विंदा करंदीकरांची देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ही कविता वाचली असावी. म्हणून ती तो देत गेला आणि ती घेत गेली है ना. पण ह्या कवितेमध्ये विंदा करंदीकरांनी कुणाकडून काय घ्यावं हे फार सुंदर मांडलेलं आहे. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, वेडापिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आताच्या पद्धतीप्रमाणे नाही हा. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्याची देण्याची वृत्ती जी आहे ती घ्यावी, नाहीतर खरंच हात घ्यायला जातील कोणीतरी. दोन हाताने उधळून दान कसं द्यावं हे निसर्गाखेरीज आपल्याला कोण सांगणार. आणि निसर्ग म्हटलं किंवा निसर्गातल्या कविता म्हटल्या की त्यातून जगण्याची वेगळीच ऊर्जा देणारे आणि निसर्गाचं दान मांडणारे नाधो महानोर, जे जैत रे जैत या सिनेमातल्या त्यांच्या गाण्यांमुळे रसिकांपर्यंत पोचले. नाधो महानोरांच्या शब्दात सांगायचं तर ते रसिकांपर्यंत पोचले ते प्रभुकुंजवरती वाजलेल्या कौतुकाच्या टाळीमुळे. त्यांची अप्रतिम कविता म्हणजे, या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. गुंतलेले प्राण या रानात माझे, गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. खरोखरच रंगरंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, ही इंदिरा संतांची कविता. अप्रतिम. यांच्या काव्य पंक्तीचा प्रत्यय सध्या रत्नागिरीच्या सड्यावर प्रत्यक्ष येत आहे. तांबड्या मातीच्या विस्तीर्ण सड्यांनी हिरवाईची शाल पांघरली असून त्यावर उमललेल्या रानफुलांनी जणू निसर्गाची रंगाची वेलबुट्टी साकारली आहे. दीपकाडी, कंदील पुष्प, कुमुदिनी, रान हळद, विविध प्रकारच्या अंबरी, चोहळा, केना आणि आकर्षक तोरे अशा असंख्य रानफुलांनी सड्यांना नवे रूप दिले आहे. मग काहीतरी निमित्त काढून जायचं ना कोकणात. माझा हा मित्र सतीश राणे आले, त्यांनी सांगितलं आमच्या रत्नागिरीला या, आता हा सगळा जो सडा पसरला आहे ते बघण्यासाठी तिकडे या. म्हणून त्याची आठवण झाली आणि इंदिराजींची ही 2 ओळी मी तुम्हाला गाऊन दाखवतो. खरोखर ही फार सुंदर कविता आहे. आणि आत्ता जर तुम्ही जाल तर अनेक ठिकाणी ही सानुली सानुली गवत फुलं फुललेली दिसतात आणि एक वेगळाच आनंद घेतात. आणि रत्नागिरी चित्रे काका आमची पण आहे बरं का, कारण आम्ही पण मूळचे रत्नागिरीकरच. खरोखरच खूप मोठं शब्द सामर्थ्य या सगळ्या कवींच्या शब्दांमध्ये आहे.
आणि सगळ्यांच्या लक्षात असं येत असेल की या गाण्यांना चाली नाही आहेत, पण त्याची स्वतःची अशी एक गेयता आहे. त्यामुळे तुम्ही ती कुठलीही कविता घ्या, त्याला एक रिदम ॲटोमॅटिकली येतो. अगदी बरोबर आहे. आपोआपच आपण तालावरती म्हणायलाच लागतो ती कविता. आणि निसर्ग कविता म्हटलं म्हणजे प्रत्येक कवीने निसर्गावरती लिहिलेलंच आहे. पण बाकीबाव बाभ बोरकर यांच्या तरल कविता आपल्याला आठवल्याशिवाय राहणार नाही. गडद निळे ही कविता जणू पावसाचं सुक्तच आहे. पण आपल्या मनातील कविता म्हणजे चित्रवीणा, ती सादर करते. गाण्यामध्ये नाही, कारण त्याला आधीच खूप छान असं एक स्वतःची चाल आहे. निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते. निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते. थंडाव्याची कारंजीशी कुठे गर्द बांबूची बेटे. कोठे तुटल्या लाल कड्यावर चपळ धीट बकरीची पोरे. त्यात एक त्यातले लुचे आईला सटीन कांती गोरे गोरे. कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे. कुठे आवळीवरी कावळा मावळतीचा शकून सांगे. पूर्वेला राऊळ इंद्राचे कोरीव संगमरवरी रंगे. घाटामध्ये शिरली गाडी अन रात्रीचा पडला पडदा. घाटामध्ये शिरली गाडी अन रात्रीचा पडला पडदा. पण चित्रांची विचित्र वीणा अजून करीते दिडदा दिडदा. अजून करीते दिडदा दिडदा. शुभांगी, या कवितेमधला हा जो दिडदा दिडदा शब्द आहे ना, ह्या शब्दाशी माझी एक खूप चांगली आठवण जोडली गेलेली आहे. मला ह्या शब्द ऐकला की आठवतात मंगेश पाडगावकर. सलामसारखी विद्रोही कविता लिहिणारे पाडगावकर अतिशय सुंदर वेगळी गाणी लिहितात. या जन्मावर शतदा प्रेम करावे असेल, किंवा दिवस तुझे हे फुलायचं असेल, किंवा दुसरं म्हणजे त्यांचं भातुकलीच्या खेळामधले असेल, श्रावणात घननिळा असेल. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अगदी बरोबर, अगदी बरोबर. ह्याच गाण्याशी माझी एक आठवण जोडली. म्हणजे खूप लहानपणी पहाटेचे त्यावेळी मुंबईमध्ये थंडी पडायची बरं का. तर गुलाबी थंडीचे दिवस रजईमध्ये लपेटलेली मी. त्यावेळी असलेला एकुलता एक मनोरंजनाचं साधन म्हणजे रेडिओ. सकाळची लागलेली भक्तिगीतं आणि त्यामध्ये मंगेश पाडगावकरांचं हे अतिशय सुंदर गाणं लागायचं. मोर केशराचे झुलती पहाटे सदारी. घरातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी. वाजती सतारी. सोहळ्यात सौंदर्याच्या सोहळ्यात सौंदर्याच्या मला पाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. यशवंत देवांची अतिशय सुमधुर चाल आणि सुधीर फडकेंचा मुलायम आवाज यांनी या कवितेला एका वेगळ्याच उंच स्थानावर नेऊन ठेवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, कवीला माणूस समजून घ्यायचा असतो आणि माणसावर प्रेम करीत भाषेच्या सर्जनशक्तीचे नवे रूप शोधित त्याला माणसाचे गाणे गायचे असते, असं मंगेश पाडगावकर म्हणतात. आणि त्यातूनच असे गाणी जन्माला येतात. याच ठिकाणी एक गाणं तुम्हाला सर्व आम्हाला माहीत असलेलं गाणं, आणि बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपला जो म्हणजे जो आपला सहकारी असतो, आयुष्यभराचा जो आपला साथीदार असतो, त्याचा एखादा साथीदार जेव्हा त्यातून आपल्यातून निघून जातो, त्यावेळी मला वाटतं असा कुठलाही माणूस नसेल ज्यांनी ते गाणं आपल्यापुरतं एकाकी अवस्थेत बोललेलं असेल. ते म्हणजे भातुकलीच्या खेळामधली राजानिक राणी. अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी.